नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहिले की मागच्या काही आपण असं म्हणू शकतो की मागच्या 2.5 वर्षापासून 5 वर्षापासूनच खूप मोठ्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. मागच्या 2.5 वर्षाचाच काळ पाहिला तर दोन मोठे पक्ष महाराष्ट्राच्या या राजकारणात ज्यांचा दबदबा होता ते दोन मोठे पक्ष अर्थात शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांमध्ये जी होती ती फूट पडली. त्याच्यानंतर आधी शिंदेंचं सरकार आलं, आता फडणवीसांचं सरकार आहे. पण अजूनही महायुतीला जे स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर ही महायुतीतल्या दोन पक्षांमधली जी नातं आहे ते काहीसं दुखावल्याचं म्हणूया, दुरावल्याचं नाही पण दुखावलंय नातं. आणि त्या दुखावलेल्या नात्यानंतर ज्या घडामोडी घडतायत ना त्या देखील महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाल करणार आहेत. आणि अशी जी घडामोड आज घडली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे जे उद्धव ठाकरेंपासून खूप दुरावलेत असे एकनाथ शिंदे काहीसे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या जवळ जात आहेत का हा प्रश्न निर्माण होतोय. त्याला कारण म्हणजे आज एकनाथ शिंदेंच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरनं उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना UBT अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला फॉलो करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला एक त्यांच्या फॉलोअरची यादी दाखवतो. हे आहे एकनाथ शिंदेंचं फेसबुक पेज. एकनाथ शिंदे, एकनाथ संभाजी शिंदे यांचे फॉलोअरची संख्या जर पाहिली आपण तर ती आहे 9 जणांना ते फॉलो करतात. आणि त्या 9 जणांच्या यादीत जर पाहिलं तर आधी CMO महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर शासन आपल्या दारी आहे, शिवसेना अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे, नंतर JP नड्डा, अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि खाली आत्ता एक नवीन जे त्यांचे फॉलोइंग करणार ज्यांना ते फॉलो करतात त्यांचं नाव ॲड झालं आहे. अक्षात तुमच्या लक्षात आलं असेल मशालचं चिन्ह आहे आणि पुढे शिवसेना अर्थात हे जे पेज आहे हे आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं. आणि आता कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फॉलो करायला लागलेत. खरं तर शिवसैनिकांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. मात्र एकनाथ शिंदे सध्या ज्या पक्षासोबत आहेत किंवा ज्या महायुतीसोबत आहेत त्यांचं कुठेतरी डोकेदुखी वाढवणारी घटना म्हणता येईल किंवा त्यांना चिंतेत आणि प्रश्नार्थक त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करणारी ही घटना म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं मागच्या 1 आठवड्यापासून म्हणूया किंवा निकाल लागल्यानंतर विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या कुठेतरी एकनाथ शिंदे हे सातत्यानं नाराज असल्याचं दिसत होतं. आणि एकनाथ शिंदेंची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होती, त्यांच्या वागण्यावरनं दिसत होती, त्यांच्या हालचालींवरनं दिसत होती. आपल्याला माहिती की अमित शहांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यानंतर ते आजारी पडले, त्यांच्या दरेगावी गेले, तिथे आजारी पडले, नंतर ठाण्यात आले. जवळपास 5 ते 6 दिवस एकनाथ शिंदे हे कुणालाच भेटले नव्हते. एकनाथ शिंदेंचा कुणाशी संपर्क नव्हता. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या जागा वाटप असतील, खाते वाटप असेल किंवा त्यांना मुख्यमंत्री करा म्हणून ज्या पद्धतीने आग्रह सुरू होता तो आग्रहही मान्य झाला नाही. त्यांना जी खाती पाहिजे होती ती खातीही कुठेतरी मान्य झाली नाही असंच म्हणावं लागेल. त्याच्यामुळेच शपथविधीच्या दिवशी देखील त्यांच्या चेहऱ्यावर जी नैराश्य होतं ते स्पष्टपणे दिसत होतं. त्या नैराश्यातनं कालही पाहिलं आपण जेव्हा शपथविधी झाला त्या शपथविधीनंतर एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेणं हे गरजेचं होतं, तशी घोषणाही झाली होती. मात्र एकनाथ शिंदे हे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थांबले नाही. त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली नाही. एकीकडे देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद चालू होती विधिमंडळ वार्ताहर संघामध्ये आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते कुलाब्याला. आणि त्यानंतर त्यांनी एक स्वतंत्र अशी पत्रकार परिषद घेतली. म्हणजे कुठेतरी सातत्यानं जो दुरावा दिसत होता भाजप आणि शिवसेनेतला एकनाथ शिंदेंमधला हा दुरावा कालही स्पष्ट झाला काही अंशी आपण असं म्हणूया. आणि त्यानंतर आज थेटपणे एकनाथ शिंदेंच्या पेजवरनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं फेसबुक पेज आहे ते फॉलो झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेनेत दुरावा होतोय तो दुरावा एकीकडे होत असताना एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंशी जवळ साधण्याचा प्रयत्न करतायत का? उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे हे काहीसे पुन्हा एकदा त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायत का? जेणेकरून स्वतः एकनाथ शिंदे एकीकडे नाराज आहेत आणि दुसरीकडे तेच नाराज एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना खुश करण्याचा प्रयत्न करतायत का? असंच काहीशी चर्चा या घटनेमुळे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात ज्या पद्धतीनं ज्या वेगानं घडामोडी घडत आहेत त्या वेगानं घडणाऱ्या घडामोडींमध्ये
एका पक्षाचं किंवा एका माणसाचं जे आपण म्हणू शकतो की महत्त्व आहे ते महत्त्व वाढते, ते व्यक्ती तो पक्ष अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि तो नेता अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे. याला जोड अशी देता येईल की आज एकनाथ शिंदेंनी फेसबुक पेज फॉलो केलं, पण त्याच वेळेस एक दुसरी बातमी अशी आली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आहे आणि त्यांची फोनवरनं चर्चा झाली अशी एक बातमी येते. म्हणजे एकीकडे आपले मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंची फोनवर चर्चा करतायत आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्री जे असतील एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या फेसबुक पेजला त्यांच्या फेसबुक पेजवरनं ऑफिशियल पेजवरनं फॉलो करतायत. ह्या घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्यानं काहीतरी चर्चा घडायला कारणीभूत ठरत आहेत आणि या नव्या चर्चांमध्ये पुढची समीकरणं नेमके काय जोडली जातात. आता कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत का, त्यांची नाराजी जी आहे ती भाजपकडनं दूर होत नसेल ते आता उद्धव ठाकरेंकडनं त्यांची नाराजी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न होतोय का, या सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे ती महाराष्ट्रात या कारणामुळे सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आता बघूया नेमकं फेसबुक पेज फॉलो झालेलं आहे, आता त्यावर काही कमेंट येत आहेत का, त्यांच्या काही पोस्टला लाईक येत आहेत का, एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेला किंवा एकनाथ शिंदेंच्या या पुढाकाराला आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं स्वतः उद्धव ठाकरेंकडनं नेमका कसा प्रतिसाद मिळतो, यावर त्यांची काय प्रतिक्रिया उमटतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या या वेगवान घडामोडींमध्ये पुढे नेमकं काय काय होतं आहे हे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं सरकार स्थापन झालं आहे महायुतीचं स्पष्ट बहुमत आहे, मात्र या बहुमतामध्येही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना दोघं पक्षांकडनं चुचकारण्याचा प्रयत्न होतोय त्याला प्रतिसाद नेमका कसा मिळतो आणि या राजकारणाचे महाराष्ट्रात काय काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या लाईव्ह चर्चेमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या पेजला फॉलो करा. नमस्कार.